हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता मुतखड्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. मुतखड्यासाठी जादुई काढा रेसिपी. लागणारे साहित्य: 1 तमालपत्र, तेजपत्ता, 3 नख स्वच्छ धुवून घेतलेले, 2 पाणी, 1 मोठा ग्लास, 3 लिंबू, अर्धा ताजा रस काढण्यासाठी. बनवण्याची कृती: एका भांड्यात 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवा. 2 पाणी थोडे कोमट झाले की त्यामध्ये 3 तमालपत्र तोडून टाका. 3 हे पाणी मंद आचेवर तोपर्यंत उकळू द्या जोपर्यंत पाण्याचा रंग हलका बदलत नाही आणि तमालपत्राचा अर्क पाण्यात उतरत नाही. साधारण 5 ते 7 मिनिटे. 4 त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी थोडे कोमटपेक्षा थोडे जास्त गरम होऊ द्या. 5 पाणी गाळून ग्लासमध्ये काढा आणि शेवटी त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा. तुमचा काढा तयार आहे. 2 वापरण्याची पद्धत. हाऊ टू यूज अँड टायमिंग. दिवसातून किती वेळा? हा काढा दिवसातून 2 वेळा प्यायचा आहे. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. कधी घ्यावा? सकाळी रिकाम्या पोटी एम्प्टी स्टमच घेतल्यास याचे सर्वात जास्त फायदे मिळतात. संध्याकाळी चहाच्या वेळेस जेवणाआधी 1 तास घेऊ शकता. किती दिवस? हा उपाय सलग 3 दिवस करायचा आहे. महत्त्वाची टीप: हा काढा पिल्यानंतर पुढील अर्धा ते 1 तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका. तसेच दिवसभरात भरपूर पाणी प्या, कमीत कमी 3 ते 4 लिटर, जेणेकरून विरघळलेला खडा लघवीद्वारे सहज बाहेर पडेल. 3 आयुर्वेदिक कारण. आयुर्वेदिक रिझन अँड बेनिफिट्स. आयुर्वेदानुसार हा उपाय मुतखड्यावर किडनी स्टोन्स कसा काम करतो त्याचे शास्त्रोक्त कारण खालीलप्रमाणे आहे. तमालपत्राचे गुणधर्म. डायुरेटिक प्रॉपर्टी. तमालपत्रामध्ये नैसर्गिक डायुरेटिक गुणधर्म असतात, म्हणजेच ते शरीरातील लघवीचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. जेव्हा शरीरात जास्त लघवी तयार होते तेव्हा मूत्रमार्गावरील दाब वाढतो आणि अडकलेला खडा पुढे सरकण्यास मदत होते. याशिवाय तमालपत्र शरीरातील विषारी द्रव्य टॉक्सिन्स बाहेर टाकून किडनी डिटॉक्स करते. लिंबाचा रस. सायट्रिक ॲसिड. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक ॲसिड असते. सायट्रिक ॲसिड हे कॅल्शियम आधारित खड्यांना, जे मुतखड्याचे मुख्य कारण असतात, तोडण्याचे किंवा विरघळवण्याचे काम करते. तसेच ते नवीन खडे तयार होण्यास प्रतिबंध करते. एकत्रित परिणाम. जेव्हा गरम पाण्यात तमालपत्राचा अर्क आणि लिंबाचा रस एकत्र येतो तेव्हा ते मूत्रमार्गातील दाह, जळजळ कमी करते. खड्याचे लहान तुकडे करून ते विरघळवते आणि लघवी वाटे सहज बाहेर काढते. सूचना. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे जो लहान आकाराच्या स्मॉल साईज खड्यांसाठी अत्यंत प्रभावी ठरतो. परंतु जर खड्याचा आकार खूप मोठा असेल किंवा असह्य वेदना होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.